नमस्कार. सविताच किचन कट्ट्यामध्ये आज आपण माईनमुळ्याचे लोणचे कसे करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी मी हे माईनमुळा घेतलेला आहे. आता हे माईनमुळा आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला होता, जेणेकरून आपल्याला साल काढायला सोपे जाईल. आता आपण हे पाणी बदलून घ्यायचे. आता आपण हे पाणी बदलून घेऊया. त्यानंतर आपण बटाट्याची आपण साल काढतो त्या ह्याच्याने आपण ह्याची साल काढून घ्यायची. व्यवस्थित अशी आपण साल काढून घेऊया. अशा प्रकारे आपण साल काढायची आणि परत पाण्यात टाकायचे. अशा प्रकारे आपण सर्व मुळ्याचे साल काढून घेतलेले आहेत. आता आपण एका पांढऱ्या रुमालामध्ये स्वच्छ असं पुसून घ्यायचे. थोडे काळसर राहिले असले तर पण आपण काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला हवे त्या साईजमध्ये आपण चिरून घ्यायचे. मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे एक लिंबू चिरून घेतलेला आहे. बिया काढून घेऊ आपण. आणि हा लिंबू आपण पिळून घ्यायचा ह्याच्यावर, जेणेकरून ते आपल्याला काळे पडता कामा नयेत. अशा आपण अधूनमधून लिंबू पिळून घ्यायचा आहे. मी 3 लिंबू पिळून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण थोडंसं वर खाली करायचे. त्यानंतर आपण 4 हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत आणि 1 लिंबू चिरून टाकलेला आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा हळद पूड, मिरची पावडर 2 चमचे, मीठ 2 चमचे, मीठ थोडी जास्तच लागते. त्यानंतर मोहरीची डाळ घातलेली आहे 2 चमचे. आणि आता आपण अर्धा चमचा साखर घालायचं आहे आणि आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. मी ह्याच्यात कुठली फोडणी टाकणार नाही आहे, कारण आपण हे झटपट करत आहोत आणि खायला पण खूप चांगलं लागते. आपण दुसऱ्या दिवशीपासून खाऊ शकतो. आता आपण एका भरणीत कलर आपल्याला छान आलेला आहे. आता आपण एका भरणीत भरून ठेवायचे. हे झाले आपले माईनमुळ्याचे लोणचे तयार. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.